हा नाही नाही दंगा करू नको म्हणजे काय तुम्ही गुलाल लावालाय आधी शिवसेनेच्या निष्ठावंत हे बाळ तुला काही संबंध नाही तू बोलू नको हा हा माझी निवड का झाली नाही मला उत्तर दे हा हा तुमची कशी काय झाली मला शब्द बोलू दिला होता आता निवड विषय माहिती काय झालं शब्द दिला काय झालं माझी निवड का नाही झाली शिवसैनिकांचं ताणीला शिवसेनेचे शहर प्रमुख सुनील मोदी यांची कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले. सुनील मोदी यांनी शिवसैनिकांचा घात केलाय अशा पद्धतीचा आरोप करण्यात आलाय. आज सकाळपर्यंत विशाल देवकुळे यांना स्वीकृत नगरसेवक करण्याबाबत ठरलं होतं, मात्र ऐन वेळी सुनील मोदी यांचं नाव जाहीर करण्यात आलं. त्यामुळे नाराज झालेले शिवसैनिक शिवसेनेच्या शहर कार्यालयासमोर या गोष्टीचा निषेध करतायत. गावाच्या महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 15 मध्ये मी निवडणूक लढणार होतो. मी गेले कित्येक वर्ष पक्षाचं काम करतोय आणि मला पक्ष तिकीट देणार होता, पण ह्या आमच्या शहर प्रमुखांनी मला सांगितलं की पॅनल निवडून आणण्याकरता तुला थांबावं लागेल आणि तुला आपल्या पक्षाकडून सत्ता आली तर सभापती परिवहनचं देतो आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मला शब्द दिला की तुला परिवहनचं सदस्यपद देतो. पण हे माझे आज इथं नाव नाही आलं आणि आमच्या शहर प्रमुखांना मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी नगरसेवक केले. म्हणजे गुलाल लावून फिरायला त्यांनी शिवसैनिक आम्ही नुसतं झेंडा घ्यायचा आणि यांच्या मागे काँग्रेसचा प्रचार करायचा का? म्हणजे आम्ही शिवसैनिकांना आम्हाला पद देणार आहे का नाही? म्हणून आज आम्ही यांच्या निवडीचा पण मी निषेध करतो. हो 100% मी आता वरिष्ठांशी आता आमच्या बोललेलो आहे. त्यांची परत आता वेळ घेऊन आम्ही मुंबईला सर्व पदाधिकारी आम्ही मुंबईला जाणार आहे आणि याच्यावर काही ते सोक्षमोक्ष करणार नाही. हे बघा आमच्या नेत्यांनी लक्ष कमी दिलं असं तुम्ही म्हणू शकत नाही, कारण आमच्या नेत्यांचं विश्वास टाकला. आमच्या नेत्यांनी विश्वास टाकला. आमचे उद्धव साहेब फार भोळे येतो शहर प्रमुखांवर. त्यांना असं वाटलं की हे आपल्या पक्षाला वाढवतील, पण त्यांनी पक्ष न वाढवता स्वतःला वाढवून घेतला आणि काँग्रेसला वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यांना लावण्याचा काही अधिकार नाही. माझं स्पष्ट आपल्या माध्यमातून सांगणं आहे, हा शिवसेनेचा जो बॅनर आहे ते फक्त त्यांनी डिस्प्ले केलाय आणि आत कारभार वेगळा असतो. आता याच्यावर माझी भूमिका आम्ही आता वरिष्ठांना विचारणार आणि याच्या पुढे आम्ही सर्व पदाधिकारी काय घ्यायचा निर्णय तो आम्ही आता घेणार. त्यावेळी हे बघा त्यांचं ज्यावेळी नाव आलं त्यावेळी माझं सुद्धा त्यांनी मला NOC काढायला लावलं. सुनील मोदींनी तुझं पण नाव आहे म्हणून सांगितलं आणि मला तिथं सगळ्या NOC काढायला लावल्या. आज सकाळपर्यंत मला सांगितले 10 वाजता तू कुठेही जाऊ नको, तुला फोन आला की तू यायला लागेल म्हणून. आणि मला आता कळते की ह्यांचा नियुक्ती झाली आणि आम्हाला नाही. म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ आहे, ह्यांनी आमच्या शिवसैनिकांना त्यांच्या काँग्रेसच्या दावणीला बांधले. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी विशाल देवकुळे आमचे पदाधिकारी प्रभाग क्रमांक 15 मधनं इच्छुक होते. 15 क्रमांकमध्ये इच्छुक होते. त्यावेळी बंटी साहेब आणि विशाल देवकुळे या सगळ्यांची एक मीटिंग झाली. त्या विशाल देवकुळेंला परिवहन समिती सदस्य करूया असं बंटी साहेबांनी त्यांना शब्द दिला होता. कालपासून आम्ही आणि महेश उत्तुरे हे प्रयत्न करत होतो, पण दुर्दैवानं त्यांचं नाव झालं नाही. हा काँग्रेसमधूनच त्यांचं नाव व्हायला पाहिजे होतं, ते झालं नाही. त्यामुळे त्यांची नाराजी आहे. या बाबतीमध्ये आम्ही आता बंटी साहेबांशी बोलू, वरिष्ठांशी बोलू आणि जो काय विषय असेल तो विषय क्लिअर करू, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू. पण एक आरोप आहे शिवसेनेचा कार्यकर्त्यांचा काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधली असा आरोप आहे. असं म्हणता येणार नाही. काँग्रेसच्या म्हणजे वरिष्ठांच्या सहमतीनेच काँग्रेसची बरोबर युती झाली होती. इथं काय आम्ही स्थानिक लोकांना अधिकार नव्हता. वरिष्ठांच्या येणंच ती युती झाली. त्या युती झाल्यानंतर या बाबतीमध्ये चर्चा झाल्या. काहींना माघार घ्यावी लागेल. मी पण स्वतः माघार घेतलेली आहे चर्चेनंतर आणि त्यानंतर मग हा सगळा विषय झालेला आहे. तरी देखील आम्ही आता बंटी साहेबांशी बोलून विचार करून त्याला शिवसैनिकावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊ. जे विरोध करतात ते पदाधिकारीच आहेत शिवसेनेचे, त्यांना कुठेतरी विचारात घेतलं नाही का असा एक प्रश्न आहे. असं कालपासून आम्ही बंटी साहेबांना या विषयात बोललो होतो, परंतु प्रत्यक्षात ते झालं नाही आहे.
या बाबतीमध्ये बंटी साहेबांशी बोलावं लागेल, का झालं नाही, काय कारण आहे वगैरे वगैरे. या सगळ्या मुद्द्यांवर मग आम्ही विचार करून तो पुढचा निर्णय करू असं त्यातलं आहे. आम्ही आता बंटी साहेबांशी बोलायला जाणार आहोत. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.